श्री राम विजय कथासार अध्याय 32. लक्ष्मणांना जीवदान. या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास आजारपण दूर होईल, आरोग्य चांगले राहील. चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. अहिरावण महिरावण यांचा संहार करून राम लक्ष्मण सुवेल पर्वतावर आले आहेत. हे वृत्त कळताच शोकाकुल रावण अधिकच चिंताग्रस्त झाले. इंद्रजितांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःच्या जगण्याचीही आशा सोडून दिली होती. तरीही त्या निराशेवर मात करून त्यांनी आपल्या प्रधानांना युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा दिली. मग रणवाद्यांच्या निनादात आणि अगणित सैन्यांसह ते रणभूमीकडे निघाले. रावणांना आलेले पाहताच संतप्त वानरसेनेत स्फूर्तीची व शौर्याची लाटच उसळली. स्वतःच्या जीविताची पर्वा न करता जय श्रीराम असा गगनभेदी जयघोष करत ते राक्षसांवर तुटून पडले. त्यांनी वृक्ष, पाषाण व शिलाखंडांचा प्रचंड मारा केला. रावणांनी व राक्षसवीरांनी तितक्याच ताकदीने प्रतिहल्ला केला. रावणांनी प्रचंड शरवृष्टी करून त्या सर्व पर्वतखंडांचे चूर्ण करून टाकले. त्यांच्या माऱ्यापुढे वानरांचा निभाव लागेना, ते मागे हटू लागले. ते पाहताच रामप्रभूंनी आपल्या अमोघ धनुष्यातून रावणांवर आणि त्यांच्या सैन्यांवर इतक्या वेगाने शरप्रहार केला की लक्षावधी राक्षस बघता बघता धाराशायी झाले. त्यांच्या सैन्यांची दानादान उडाली. संतापलेल्या दशाननांनी श्रीरामांवर एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे सोडली. त्यांनीही प्रतिअस्त्रांनी त्या माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले. रावण हतबल झाले. राघव जुमानत नाहीत हे पाहून त्यांनी एकाच वेळी 5 महातेजस्वी बाण सोडले. ते त्यांच्या शरीरातून आरपार गेले, पण ते जराही डगमगले नाहीत. त्यांनी रावणांवर द्वेषाने 7 बाण सोडले. त्यांच्या शरीराचा भेद करून ते लंकेत जाऊन पडले. त्या वेदनांनी व्याकुळ होऊन ते मूर्छित पडले. थोड्या वेळाने सावध झाल्यावर ते पुन्हा लढू लागले. रावणांचे बाण रघुनाथांना भेदून गेले म्हणून संतापलेल्या लक्ष्मणांनी त्यांच्या सारथ्याला ठार केले. त्यांची 10 धनुष्य तोडून टाकली. बिभीषणांनी त्यांच्या रथाचे 8 घोडे ठार करून त्यांच्या रथावरचा ध्वजही तोडून टाकला. लक्ष्मणांवर रावणांचा विशेष रोष होता. बिभीषण शत्रुपक्षाला मिळाले म्हणून त्यांच्याबद्दलही चीड होती. त्यांनी तत्काळ दुसरा रथ मागवला. त्यात आरूढ होऊन बिभीषणांवर महाघातकी ब्रह्मशक्ती सोडली. तेव्हा लक्ष्मणांनी एक महातेजस्वी बाण सोडून त्या शक्तीचे वरच्यावर 3 तुकडे केले. ते असुर दलावर पडले. त्यांच्या दाहकतेने हजारो राक्षस जळून भस्म झाले. शक्ती विफल झाली म्हणून चिडलेल्या रावणांनी बिभीषणांची खूप निंदा केली. बिभीषणांनीही त्यांच्या पापांचा पाडा वाचला आणि कुलक्षयाला कारणीभूत झाले म्हणून त्यांनाच दोष दिला. तेव्हा चवताळलेल्या रावणांनी तुम्हाला पाठीशी घालणाऱ्या या सौमित्रांनाच ठार करतो आणि इंद्रजितांच्या वधाचा सोड घेतो अशी गर्जना केली. मग आपल्या भात्यातून मायासुरांनी दिलेली अत्यंत धगधगती शक्ती बाहेर काढली. तिच्या ठायी 7 कोटी मंत्रांचे तेज व सामर्थ्य एकवटले होते. त्या शक्तीचा त्यांनी आजपर्यंत कोणावरही प्रयोग केला नव्हता. ती शक्ती म्हणजे विश्वसंहारक कालदंडच होता. ती त्यांनी न्यासांसहित मंत्र जप करून लक्ष्मणांवर सोडली. तेव्हा सहस्र विजांचा एकत्रित कडकडाट व्हावा तसा भयंकर आवाज झाला. त्या आवाजाने नवखंड पृथ्वी हादरली. आकाश दणाणून गेले. हजारो वीर गतप्राण झाले. दोन्हीकडचे सैन्य पळून गेले. युद्ध पाहण्यासाठी जमलेल्या देवांनीही पलायन केले. महातेजाने अवघे ब्रह्मांड व्यापले आणि सर्वत्र एकच घबराट पसरली. तेव्हा रुद्रावतार मारुतींनी प्रचंड वेगाने झेप घेऊन त्या शक्तीवर झडप घातली. ती डाव्या मुठीत पकडली तेव्हा त्या शक्तीचे स्त्रीमध्ये रूपांतर झाले. ती म्हणाली, तुम्ही ब्रह्मचारी असून परस्त्रीला धरता. मी रावणांची कन्या असून लक्ष्मणांना वरण्यासाठी जात आहे. मला सोडा. मारुतींना धर्मसंकट पडले. त्यांनी तिला सोडली. तशी ती पूर्ववत शक्तिस्वरूप होऊन रवरावत पुढे झेपावली. तिला प्रतिकार करण्यासाठी सौमित्र धनुष्यावर बाण लावतच होते, पण तत्पूर्वीच तिने त्यांची छाती भेदली. त्यांच्या देहातून आरपार गेलेली ती शक्ती प्रचंड कडकडाट करत पृथ्वीत घुसून पाताळात लुप्त झाली. मयशक्तीच्या आघाताने लक्ष्मणांचे वक्षस्थल शतविक्षत झाले आणि ते एकदम मूर्छित पडले. ते पाहून वानर दलात एकच हाहाकार माजला.
कपिवीर शोक करू लागले. देवही घाबरून रडू लागले. बिभीषण व सुग्रीव आक्रोश करू लागले. श्रीराम वेगाने लक्ष्मणांपाशी धावले. त्यांना सर्वांगी रक्तबंबाळ झालेले पाहून त्यांना रडू आवरेना. त्यांचा श्वास बंद झाला होता. तेव्हा त्यांना खूपच धास्ती वाटली. त्यांचे डोके मांडीवर घेऊन ते फारच शोक करू लागले. त्यांना रडताना पाहून नल, नील, जांबुवंत, अंगद, हनुमंत, सुसेन, शरभ, गवय आदी सर्व कपिवीर छाती पिटून रडू लागले. बिभीषणांनी श्रीरामांना महत् प्रयासाने सावरले. म्हणाले, प्रभू, ही रडण्याची वेळ नाही. समोर लंकापती खदखदा हसत उभे आहेत. आधी त्यांचा समाचार घ्या. लक्ष्मणांना काहीही होणार नाही. आम्ही त्यांची काळजी घेतो. तुम्ही त्यांना धडा शिकवा. ते ऐकताच संतापलेल्या रामप्रभूंनी आपल्या धनुष्याचा टणकतार केला. त्या नादाने 14 भुवने डळमळली. कृतांतांनाही धाक पडला. त्यांनी रावणांना आव्हान दिले आणि प्रचंड शरवृष्टीने राक्षसांचा संहार करत ते पुढे निघाले. त्यांनी अर्धा प्रहारात कोट्यावधी राक्षसांना कंठस्नान घातले. अगणित अश्व गज मारले. त्यांच्या पुढे कोणाचाही निभाव लागेना. ते पाहून रावणही हतबल झाले. रघुनाथांच्या बाणांनी त्यांनाही पुरते वेढून टाकले. त्यांना सर्वत्र रामचंद्र दिसू लागले. अणुरेणूपासून समस्त ब्रह्मांड राममय झालेले पाहून ते अक्षरशः घाबरले आणि शस्त्रे टाकून रणभूमीतून लंकेकडे पळाले. ते पाहून त्यांचे सैनिकही सैरावैरा धावू लागले. भयभीत रावण पिशाचवत धावत आपल्या प्रासादात गेले. त्यांनी मंदोदरींना आपली अवस्था सांगितली व म्हणाले, राघवांच्या रूपाने माझा काळ समोर टाकला आहे. आता मी शुक्राचार्यांनी दिलेल्या मृत्युंजय मंत्रांचे अनुष्ठान करतो. त्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, नाथ, पर्याय आहे. मंत्रानुष्ठान करण्यापेक्षा श्रीरामांना शरण जा किंवा निकराचे युद्ध करून प्राणत्याग करा. पण त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. ते एका गुप्त भुयारात प्रवेशले. तिथे यज्ञाची सिद्धता केली. मग कालनेमी राक्षसाला बोलावून म्हणाले, लक्ष्मणांवर औषधोपचार करण्यासाठी मारुती द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. त्यांना काहीही करून अडवले पाहिजे. सूर्योदयापूर्वी औषधोपचार झाले नाहीत तरच त्यांचा प्राण जाईल. कालनेमीने राक्षसांचा जथा घेऊन कूच केले. त्याने द्रोणागिरीच्या मार्गात मायावी आश्रम निर्माण केला. मग तो व अन्य राक्षस ब्राह्मण तपस्व्यांची रूपे घेऊन मारुतींची वाट पाहू लागले. रावणांनी होमकुंड प्रज्वलित केले आणि अनुष्ठानास बसले. रावण पळून गेल्यावर श्रीराम सौमित्रांपाशी आले. कपिवीरही भोवताली घोळक्याने उभे होते. सुसेनांनी लक्ष्मणांची अवस्था पाहिली व म्हणाले, प्रभू, सूर्योदयापूर्वी द्रोणागिरीवरची अमृतवेल कोणी इथे आणली तरच लक्ष्मण वाचतील, अन्यथा नाही. द्रोणागिरी सुवेल पर्वतापासून 4 कोटी योजने अंतरावर होता. त्यावरील औषधी रातोरात आणणे आवश्यक होते. रामप्रभूंनी मोठ्या आशेने कपिवीरांकडे पाहिले. त्यांनी मानाखाली घातल्या. ते पाहून त्यांना रडू आले. तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य जाणून हनुमान पुढे आले. रामचरणांना वंदन करून ते म्हणाले, प्रभू, चिंता करू नका. मी 3ऱ्या प्रहराच्या आतच अख्खा द्रोणागिरी इथे घेऊन येतो. ते ऐकून त्यांना हायसे वाटले. जय श्रीराम असा महाघोष करून हनुमंतांनी प्रचंड वेगाने उंच उड्डाण केले आणि वायूपेक्षाही अधिक गतीने उत्तरेकडे झेपावले. एक घटका पूर्ण व्हायच्या आतच सप्तदीपे ओलांडून ते मंदाचराच्या जवळ आले. त्या अलीकडे 1 योजने अंतरावर त्यांना कालनेमीचा आश्रम दिसला. तिथे सरोवर होते. फळांनी लगडलेले वृक्ष होते आणि विस्तीर्ण यज्ञशाळाही होती. मारुतींना खूपच तहान लागली होती म्हणून ते सरोवरापाशी गेले. तोच तपस्वी रूपातील कालनेमीने त्यांना गाठले व मधुरवाणीने म्हणाला, स्वामी, माझे भाग्य थोर म्हणूनच आपल्यासारख्या महापुरुषाचे दर्शन झाले. आपण माझे आदरातिथ्य स्वीकारावे, फळे खावी, पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि वाटल्यास इथेच राहावे अशी माझी विनंती आहे. ते ऐकून मारुतींना समाधान वाटले. ते म्हणाले, आपल्या आग्रहाबद्दल धन्यवाद, पण मला इथे फार वेळ थांबवून चालणार नाही. महत्त्वाचे कार्य आहे. मला फक्त पाणी द्या, मग मी निघतो. ब्राह्मण वेशातील कालनेमीने त्यांना राहण्याचा खूपच आग्रह केला, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. त्याने त्यांना सरोवरातील पाणी पिण्यास सांगितले. त्या सरोवरात एक जलदेवता राहत असे.
ती पर्वतप्राय, उंच व भयंकर होती. आजपर्यंत तिथे पाणी पिण्यासाठी आलेल्या असंख्य प्राण्यांना तिने खाऊन टाकले होते. मारुती सरोवरापाशी पाणी पिण्यासाठी बसताच तिने त्यांचा पाय धरला आणि त्यांना आत ओढू लागली. तेव्हा त्यांना संताप आला. त्यांनी तिची मानगूट धरून तिला बाहेर काढली आणि एकच लाथ मारून तिचा खेळ संपवला. त्या जलदेवताच्या मृत शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. ती म्हणाली, वायुनंदन, मी स्वर्गातील देवगण आहे. मला माझ्या सौंदर्याचा अभिमान होता. त्या अहंकारामुळे मी एका कुरूप तपस्व्यांना हसले. त्यांनी मला तू भयंकर जलदेवता होशील असा शाप दिला. मी त्यांना शरण गेले तेव्हा त्यांनी मला मारुती रातोरात द्रोणाचल नेण्यास येतील. त्यावेळी त्यांच्या हातून मृत्यू येऊन तुझा उद्धार होईल असा उशाप दिला. त्याप्रमाणे मी आज शापमुक्त झाले आहे. आता मी काय सांगते ऐका. तुम्हाला भेटलेला मुनी हा कालनेमी राक्षस आहे. रामकार्यात विघ्न आणण्यासाठी रावणांनी त्याला मुद्दाम इथे पाठवले आहे. तुम्ही त्याला व त्याच्या शिष्यांच्या रूपात वावरणाऱ्या राक्षसांना मारून टाका. त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन ती स्वर्गलोकी निघून गेली. मारुती त्या मुनिरूपी कालनेमीकडे गेले. त्याने त्यांच्याकडे दक्षिणा मागितली. तेव्हा त्यांनी त्यांच्या छातीवर मुष्टीप्रहार केला. तसा तो अकरार विक्राळ रूपात त्यांच्या अंगावर धावला. त्यांनी त्यांच्या पायाला धरून गरागरा फिरवले आणि आपटून मारले. तेव्हा अन्य राक्षस पळून गेले. त्यांच्या आपटण्याच्या आवाजाने गंधर्वांना त्रास झाला म्हणून 14,000 गंधर्वांनी त्यांच्यावर हल्ला केला. पण त्यांनी त्यांनाही पुच्छाने बांधून आपटून मारले. मग ते उड्डाण करून थेट द्रोणागिरीवरच उतरले. त्यांना परत आलेले पाहून तो फारच भयभीत झाला. त्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला व लक्ष्मणांच्या प्राणरक्षणासाठी अमृतवेल देण्याची विनंती केली. पण तो ऐकेना. त्याने त्यांना धुडकावून लावले. मग काय, मारुतींनी त्याला शेपटीने बांधून उखडले आणि हातावर तोलून धरून आकाशमार्गाने लंकेकडे निघाले. रात्री नंदीग्रामात भरतांना एक दुःस्वप्न पडले. त्यात एका भयंकर पुरुषाने त्यांचा डावा हात गिळला आहे असे दिसले. त्यामुळे ते खडबडून जागे झाले. त्यांना राम, लक्ष्मण व सीता यांची फार चिंता वाटू लागली. त्या दुःस्वप्नांच्या शांतीसाठी ते वसिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हवन करू लागले. त्यावेळी आकाशातून मारुती जाताना दिसले. त्यांना पाहून वसिष्ठ भयभीत झाले. त्यांची भीती घालवण्यासाठी त्यांनी एक रामनामांकित तेजस्वी बाण मारुतींवर सोडला. तो त्यांच्या पर्वतधारी डाव्या हातात घुसला. ते विवळत खाली कोसळले आणि आक्रोश करू लागले. श्री रामराया, आता मी काय करू? तुमच्या कार्यात हे विघ्न कुठून उपटले? आता लक्ष्मणांचे प्राण कसे वाचणार? घात झाला रामप्रभू, घात झाला. हा बाण तुमच्याच नामाचा आहे. त्याविरुद्ध मी काहीच करू शकत नाही. ते त्यांचे आर्त उद्गार ऐकून भरत धावतच त्यांच्यापाशी आले व म्हणाले, कपी, हे तुम्ही काय विपरीत बोलत आहात? तुम्ही कोण आहात? हनुमान म्हणाले, मी हनुमान, श्रीरामांचा दास आहे. ते म्हणाले, मीही त्यांचाच दास आहे. माझे नाव भरत. हनुमान म्हणाले, भरत, हे तुम्ही काय केलेत? रावणांपेक्षाही मोठा अनर्थ केलात. ते ऐकून ते घाबरले. हनुमंतांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून ते कळवळून पश्चाताप करू लागले. त्यांनी हनुमंतांची क्षमा मागितली व म्हणाले, तुम्ही खरोखरच ईश्वरी अवतार आहात. श्रीरामांना मदत करण्यासाठी आलेले आहात. मी तुम्हाला बाणावर बसून या पर्वतासह एका निमिषात लंकेत पाठवतो. ते ऐकून हनुमंतांना एकदम उत्साह आला. भरतांना वंदन करून ते म्हणाले, ज्या वंशात तुमच्यासारखे अद्भुत सामर्थ्याचे पुरुष जन्माला आलेले आहेत, तो रविवंश खरोखरच धन्य आहे. पण मीही रामप्रभूंचा दास आहे आणि त्यांच्या दासाला कोणत्याही प्रसंगात बल उत्साह कमी पडत नाही. तुमच्या भेटीने मी धन्य झालो आहे. आता मला निरोप द्या. तेव्हा भरतांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, हनुमंत, तुमचा नेहमी विजय होवो. श्रीरामांना माझा नमस्कार सांगा. त्यांना म्हणावं, तुम्ही लवकरात लवकर अयोध्येत या. भरत तळमळीने तुमची वाट पाहत आहेत. त्यांना होकार देऊन मारुतींनी द्रोणागिरी उचलला आणि जय श्रीराम असे म्हणून आकाशात झेपावले. इकडे रामप्रभूंसह समस्त वानरदल चिंतामग्न होऊन बसले होते. प्रत्येकाचे डोळे हनुमंतांची प्रतीक्षा करत होते. सूर्योदय व्हायला अजून अवकाश होता. काळ थांबला तर किती बरे होईल असेच प्रत्येकाला वाटत होते. तोच उत्तरेकडून दैदिप्यमान
तेजोगोल प्रचंड वेगाने येताना दिसला. ते मारुती होते. प्रथमतः कोणाला काही समजलेच नाही. वानर म्हणाले, स्वामी, तो पहा, क्षितिजावर मित्र आला. ते ऐकून श्रीरामांना राग आला. ते म्हणाले, 6 घटिका रात्र बाकी आहे. त्यात पूर्व दिशा सोडून सूर्य उत्तरेकडे कसा उगवला? थांबा, मी त्याचा बंदोबस्त करतो. त्यांनी राहुमुख नामक बाण धनुष्यावर लावला आणि उत्तरेकडे रोखला. तो सुषेण म्हणाले, प्रभू, तो सूर्य नाही, हनुमंत आहेत. त्यांच्या हातात द्रोणागिरी दिसत आहे. ते ऐकून त्यांना परमानंद झाला. सुग्रीवादी सर्व कपिवीर जल्लोषाने नाचू लागले आणि द्रोणागिरी उतरून घेण्यासाठी त्वरेने पुढे धावले. त्यांनी तो पर्वत अलगद खाली ठेवला. मारुतींना जय जयकाराच्या गजरात रामप्रभूंपाशी आणले. हनुमंतांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा त्यांनीही त्यांना दृढ आलिंगन दिले. त्या समयी त्यांच्या अश्रूंनी मारुतींना जणू अभिषेकच घातला. रामरायांनी त्यांचे मुख कुरवाळले व म्हणाले, हनुमंत, तुम्ही यशाचा ध्वज उभारलात. अमृतवल्लीच्या रूपाने सौमित्रांचा प्राणच परत आणलात. धन्य तुमची स्वामी भक्ती, धन्य तुमचा पुरुषार्थ. सुषेण निशांत वैद्य होते. त्यांनी द्रोणागिरीला वंदन केले. मंत्र म्हणून अमृतवेलीवर अक्षदा टाकल्या. तिच्या 4 शाखा काढल्या. त्यांचा एकांतात रस काढला आणि तो रस 4 द्रोणांमध्ये भरून त्वरेने लक्ष्मणांपाशी आले. थोडा रस त्यांच्या मुखात घातला, उरलेला त्यांच्या जखमांवर लावला. तर काय आश्चर्य, त्यांच्या अंगावरच्या सर्व जखमा क्षणार्धात भरून निघाल्या. साधा व्रणही राहिला नाही आणि अंगकांतीही उजळली. लक्ष्मण उठून बसले आणि कुठे आहेत ते रावण? मी त्यांना जिवंत सोडणार नाही, असे म्हणून धनुष्यबाण सरसावून धावले. श्रीरामांनी महत्प्रयासाने त्यांना आवरले आणि दृढ आलिंगन देऊन शांतपणे खाली बसवले. ते पाहून सर्वांनी मोठ्याने जय जयकार केला. देवांनीही आनंदाने पुष्पवर्षाव केला. मग काय विचारता? सुषेण्यांनी अमृतवेलीचा प्रयोग करून असंख्य वानरांना पुन्हा जिवंत केले. सर्व वानर त्यांचा जय जयकार करू लागले. श्रीरामांनी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. इंद्रादी देवही त्यांचे गुणगान करू लागले. हे वृत्त कळले तेव्हा रावण कमालीचे जळफळले. त्यांनी 100 राक्षसांना द्रोणागिरी हिरावून आणण्यास सांगितले. मारुती द्रोणागिरी घेऊन परत निघाले. तेव्हा त्या राक्षसांनी त्यांना मध्येच गाठले व द्रोणागिरी खाली ठेवा असा दम भरला. तेव्हा चवताळलेल्या मारुतींनी लाथाबुक्क्या घालून त्या सर्वांना ठार केले. द्रोणागिरी त्याच्या मूळ स्थानी ठेवला आणि त्वरेने सुवेल पर्वतावर आले. तेवढ्यात सूर्योदय झाला. मारुतींनी सूर्यबिंबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. हनुमंतांनी रामप्रभूंना नंदीग्रामातील भरत भेटीचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून तेही सद्गदित झाले. हनुमंत पुढे म्हणाले, प्रभू, भरत तुमचे निस्सीम भक्त आहेत. ते प्रेमळ आहेत, ज्ञानी आहेत. त्यांचे वैराग्य काय वर्णन करावे. सर्व मंगल भोगांचा त्याग करून ते तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. तेव्हा श्रीराम म्हणाले, भरतही माझे लाडके आहेत. रावणांचा वध करून कधी एकदा त्यांना भेटतो असे मलाही झाले आहे. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. त्यावेळी त्यांना भरतांची प्राकर्षाने आठवण येत होती. अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय 32 समाप्त होत आहे. धन्यवाद.